turn towards session 6. In last session we have seen the problems on variable separable form. एक छान प्रॉब्लेम्स आपण शेवटी बघितला. ओके, सम मोर प्रॉब्लेम्स. ओके, दिस इज सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन y क्यूब माइनस dy by dx equal to x square dy by dx. Okay, dy by dx term comes twice, so what we do, y cube equal to shift the term to right, we got x square plus 1 dy by dx plus x square dy by dx common, and this is the problem. Then separating variable y cube dx equal to x square plus 1 dy, cross multiplication. Inside of dx we don't want this term, inside of dy we don't want this term, and therefore what happens, interchange by cross. इंटू आहे तिकडे गेल्यावर अपॉन होईल, dy अपॉन वाय क्यूब. झाले का व्हेरिएबल सेपरेट? झाले बघा, व्हेरिएबल सेपरेट झाले. इंटिग्रेटिंग दोन्ही बाजूचं काय घ्या, इंटिग्रेशन घ्या. मग इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 और 1 प्लस एक्स स्क्वेअर एका बाजूला घ्यायचं असेल तर 1 अपॉन वाय क्यूब म्हणजे वाय रेस टू मायनस 3 dy equal to constant of integration c. 1 upon 1 plus x square is the derivative of tan inverse x, means its integration is tan inverse x minus पावर आला 1 ने वाढवतो, तोच डिनॉमिनेटरला घेतो. ओके, एम आय करेक्ट? पावर आला तर n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस कॉन्स्टंट इक्वल टू c, that is tan inverse x minus 1 upon, सॉरी हा मायनस प्लस, निगेटिव्हचा प्लस करायचा असेल, इक्वल टू सी. आणि हे झालं तुमचं जनरल सोल्युशन, इज द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. असा हा तुमचा प्रॉब्लेम. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम, twice e raised to x plus 2y into dx minus 3 into dy equal to 0. dxच्या बाजूला x पाहिजे, इथं मिक्स झालेली टर्म. सिम्प्लिफाय युजिंग लॉ ऑफ इंडायसेस, e raised to x into e raised to 2y dx minus 3 times dy equal to 0. We don't want this term inside of dx, so divide by it. So what happens, twice e raised to x dx minus 3 upon e raised to 2y dy equal to 0, and these else variables are separated. काय केला, याला काय केला माहिती आहे ना, या टर्मने डिवाइड केला, डिवाइड बाय e raised to 2y. इथला कॅन्सल होईल, इथं अपॉन येईल, and that is equal to, झाले सेपरेट. इंटिग्रेटिंग व्हेरिएबल सेपरेट झाले की इंटिग्रेशन घेतो आपण. मग इंटिग्रेटिंग 2 कॉन्स्टंट आहे, राहिला e रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, 3 कॉन्स्टंट, e रेस टू 2y न्यूमरेटरला घ्या, मायनस 2y. इंटिग्रेशन आहे, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आणि संपला प्रॉब्लेम. 2 e रेस टू इट्स सेल्फ मायनस 3 e रेस टू इट्स सेल्फ, बट देर इज अ कोएफिशिएंट, राईट इट इन डिनॉमिनेटर आफ्टर युजिंग इंटिग्रेशन. झालं. सिम्प्लिफाय करा, तुम्हाला काय मिळेल माहिती आहे ना, 4 e रेस टू एक्स प्लस 3 e रेस टू मायनस 2y इक्वल टू ट्वाईस सी. एम आय करेक्ट? हा मायनस मायनस प्लस झाला आणि 2ने मल्टिपल केला, असं ठेवा किंवा फक्त इथं प्लस करा. हे काय झालं, रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. ओके,
Third problem, dy upon dx equal to x into root of 25 minus x square. Okay. Now dy equal to x into under root of 25 minus x square dx. फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं झालं. व्हेरिएबल सेपरेट झाले. इंटिग्रेटिंग. ओके, मग इंटिग्रेशन ऑफ dy इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x इंटू अंडर रूट ऑफ 25 मायनस एक्स स्क्वेअर dx प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. राहिला याचा प्रश्न. याच्यासाठी फॉर्म्युला नाही, रूटसाठी आहे, पण रूटमध्ये स्क्वेअर आहे. मग काय करा, पुट 25 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू टी. घ्या डेरिव्हेटिव्ह घेतला तर 25चा 0 मायनस 2x संपला. dx इक्वल टू dt. आपल्याकडे फक्त x आणि dx आहे. मग x dx इक्वल टू मायनस dt अपॉन 2. and if we put these values and therefore integration of dy plus integration of under root t x dx ऐवजी आला मायनस dt अपॉन 2. एम आय करेक्ट. इथं साईन काय आहे, इक्वल टू आहे, प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. एनी ऑब्जेक्शन. dy कोणी नाही म्हणजे 1 असतो आणि विथ रिस्पेक्ट टू जो y इक्वल टू मायनस 1/2 कॉन्स्टंट इंटिग्रेशन ऑफ रूट म्हणजेच t रेज टू 1/2 dt प्लस c. हा आपण लेफ्टला घेऊन जाऊ. y प्लस मायनसचं होईल प्लस आणि t रेज टू 1/2चं इंटिग्रेशन ॲड 1 राईट सेम पार्ट इन डिनॉमिनेटर इक्वल टू c. These two cancel with these two and putting a value of t, y plus 1/3 t कशाबद्दल घेतलं आहे, 25 मायनस एक्स स्क्वेअर एस टू 3/2 इक्वल टू c आणि इज द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. ओके, सॉल्व 3 into e raised to x into tan y dx plus 1 plus e raised to x sec square y equal to 0 and also find the particular solution. म्हणजे एक स्टेप एक्स्ट्रा आहे. ओके, दिलेला प्रॉब्लेम बघा. लेट अस स्टार्ट. 3 into e raised to x into tan y dx plus bracket 1 plus e raised to x into sec square y dy. इथं माझ्याकडनं राहिलं dy इक्वल टू 0. ओके, पहिल्यांदा व्हेरिएबल सेपरेट करायचे. मग dxच्या बाजूला x पाहिजे. वी डोंट वांट दिस टर्म. dyच्या बाजूला फक्त y पाहिजे. या दोन्ही टर्म नको, डिव्हाइड देम. इफ वी डिव्हाइड देम वी गॉट 3e रेज टू x. हे तिकडे गेल्यावर अपॉन 1 प्लस e रेज टू x dx प्लस सेक स्क्वेअर y अपॉन टॅन y dy इक्वल टू 0. काय केलं माहिती आहे ना, जे नको आहे त्याने डिव्हाइड केला. डिव्हाइड बाय टॅन y इंटू 1 प्लस e रेज टू एक्सने दिलेल्या प्रॉब्लेमला डिव्हाइड केलं. किंवा दिसतंच आहे, इंटू असेल तर आपण गेल्यावर डिवाइड झालं. ओके, झाले व्हेरिएबल सेपरेट. व्हेरिएबल सेपरेट झाले की पुढची स्टेप आहे आपली इंटिग्रेटिंग. 3 कॉन्स्टंट आहे. इंटिग्रेशन ऑफ e रेज टू एक्स अपॉन 1 प्लस e रेज टू एक्स dx प्लस इंटिग्रेशन ऑफ sec square y upon tan y dy equal to c. Am I correct? काही शंका? 3 constant. ओके,
एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह जर न्युमरेटरला असेल तर काय घेतो आपण लॉग ऑफ डिनॉमिनेटर डेरिव्हेटिव्ह असेल तर प्लस सिमिलरली याचाही डेरिव्हेटिव्ह वरती आहे टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर म्हणून लॉग ऑफ डिनॉमिनेटर दोन्ही कॉन्स्टंट दोन्ही लॉगमध्ये आले म्हणून कॉन्स्टंटसुद्धा काय घ्या लॉग सी घ्या. कॉन्स्टंट इज ऑल्सो टेकन इन टर्म्स ऑफ लॉग सी. मग आता हा 3 आहे हा 3 मागे जाऊ द्या म्हणजेच लॉगचा रूल वापरता येईल आपल्याला पॉवरचा. लॉग ऑफ 1 प्लस ई रेस टू एक्स रेस टू 3 प्लस लॉग ऑफ टॅन वाय इक्वल टू लॉग सी. एम आय करेक्ट. नंतर कोणता पॉवरचा रूल लॉग ए लॉग एम प्लस लॉग एन लॉग एम प्लस लॉग एन इक्वल टू लॉग ऑफ एम इंटू एन हा रूल आहे लॉगचा. दोन्हीकडे लॉग आहे मग आपण काय करू दोन्हींचा अँटी लॉग घेऊ. टेकिंग अँटी लॉग काय करू आपण टेकिंग अँटी लॉग दोन्हीकडचा अँटी लॉग गेला की काय होईल 1 प्लस ई रेस टू एक्सचा क्यूब इंटू टॅन वाय इक्वल टू सी आणि हे आहे तुमचं जनरल सोल्युशन. हे काय आहे तुमचं जनरल सोल्युशन आहे. खरा तर प्रॉब्लेम आता याच्या पुढे काय करायचं पर्टिक्युलर सोल्युशन घ्यायचं आहे. मग ॲट एक्स इक्वल टू 0 वाय इक्वल टू पाय द्या टाकून किंमत मग 1 प्लस ई रेस टू 0 रेस टू 3 इंटू टॅन पाय इक्वल टू सी इम्प्लाइज सी इक्वल टू कुणाचाही 0 घात घेतला की 1 होतं 1 प्लस 1चा क्यूब इंटू टॅन पाय साइन पाय अपॉन कॉस पाय 8 इंटू 0 0 अँड देअरफॉर फ्रॉम 1 ती किंमत टाकून द्या 1 प्लस ई रेस टू एक्स ब्रॅकेट क्यूब इंटू टॅन वाय इक्वल टू 0 आणि हे झालं रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन. हे काय झालं रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन. एक ओके एकदम चांगला प्रॉब्लेम. मोर बघा प्रॉब्लेम फाइंड पर्टिक्युलर सोल्युशन विथ गिवन कंडिशन्स. इक्वेशन काय आहे एक्स मायनस एक्स इंटू वाय स्क्वेअर डी एक्स मायनस ब्रॅकेटमध्ये वाय प्लस एक्स स्क्वेअर इंटू वाय डी वाय इक्वल टू 0 आणि कंडिशन दिली आहे वेन एक्स इक्वल टू 0 वाय एक्स इक्वल टू 2 वाय इक्वल टू 0. ओके पहिल्यांदा आपल्याला हे सॉल्व करावं लागेल मग त्याचा विचार करू. एक्स इंटू एक्स वाय स्क्वेअर डी एक्स मायनस वाय इंटू एक्स स्क्वेअर इंटू वाय डी वाय इक्वल टू 0 हे दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन आहे. आपल्याला व्हेरिएबल सेपरेट करायचे इथं मिक्स झाले आहेत मग या दोघांकडे बघा. व्हॉट हॅपन्स वी टेक एक्स कॉमन वी गॉट 1 मायनस वाय स्क्वेअर डी एक्स हिअर वाय कॉमन 1 प्लस एक्स स्क्वेअर डी वाय इक्वल टू 0 झालं. आता इंटू साईन आलं की आपल्याला डिवाइड करता येईल कशाने 1 मायनस वाय स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर सो यू गॉट एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स मायनस वाय अपॉन 1 मायनस वाय स्क्वेअर डी वाय इक्वल टू 0 आणि हे झाले व्हेरिएबल सेपरेट झाले. इंटिग्रेटिंग त्यांचं काय घ्या इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेशन घेतल्यावर आपल्याला काय मिळणार एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. ओके इथं वायला प्लस साईन आहे इथं वाय स्क्वेअरला मायनस आहे. साईन चेंज करायचं असेल तर निगेटिव्ह कॉमन घ्या म्हणजे प्लस होईल
वाय अपॉन वाय स्क्वेअर मायनस 1 dy आणि कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आता वरती एक्स आला, एक्स आला 1 असता तर टॅन इनवर्स एक्स आल्यामुळे प्रॉब्लेम झाला. मग बघा याची डिग्री याच्यापेक्षा याची डिग्री 2 आहे, याची 1 आहे, बरोबर आहे, सेम आहे. मग याचा डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट करायचा. डिग्री कमी असेल तर डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट करायचा. 1चा 0 येतो, एक्स स्क्वेअरचा 2x, 2 कमी आहे, वाय स्क्वेअरचा 2y पाहिजे, 2 कमी आहे, मल्टिप्लाय बाय 2 थ्रूआउट काय करा 2ने मल्टिपल करा. काय होईल बघा. मग इंटिग्रेशन ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx प्लस 2y अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर dy इक्वल टू 2c. बघा पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे, याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जर वरती असेल तर आपण काय करतो, लॉग घेतो. मग लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस लॉग ऑफ वाय स्क्वेअर मायनस 1 दोन्ही लॉगमध्ये आले. मग लॉग ऑफ याच्याऐवजी नवीन घेतला कॉन्स्टंट लॉग ए प्लस लॉग बी. का डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आला म्हणून लॉग. करोलरी आहे आपली पहिल्या पार्टमध्ये इंटिग्रेशनच्या. लॉग एम प्लस लॉग एन, लॉग एम प्लस लॉग एम एन इक्वल टू लॉग एम इंटू एन इक्वल टू दिस. टेकिंग अँटीलॉग, टेकिंग अँटीलॉग तुम्हाला काय मिळेल, 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर मायनस 1 इक्वल टू सी. याला 1 नंबर द्या. हे काय आहे आपलं जनरल सोल्युशन आहे. वापरा दिलेली कंडिशन. व्हेन एक्स इक्वल टू 2 वाय इक्वल टू 0. मग टाकला तर 1 प्लस 2चा स्क्वेअर 4 वायचा 0 मायनस 1 इक्वल टू सी. याचा अर्थ सीची किंमत किती आहे, 1 प्लस 4 5 इंटू मायनस 1 मायनस 5. ही किंमत कुठं टाकून द्या, 1 नंबरमध्ये टाका आणि मग तुम्हाला मिळेल बघा 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर मायनस 1 इक्वल टू मायनस 5. आणि हे झालं तुमचं रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन. रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम सिंपल पार्ट आहे. ओके. वन मोर प्रॉब्लेम. फाइंड पर्टिक्युलर सोल्युशन विथ गिवन कंडिशन. प्रॉब्लेम आहे y इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स dx अपॉन dy मायनस एक्स लॉग एक्स इक्वल टू 0 आणि कंडिशन आहे एक्स इक्वल टू ई आणि वाय इक्वल टू ई स्क्वेअर. ओके. मग दिलेला प्रॉब्लेम पुन्हा घ्या. सुरुवात करायची सॉल्वला. वाय इंटू 1 प्लस लॉग एक्स इंटू dx अपॉन dy मायनस एक्स लॉग एक्स इक्वल टू 0. पहिल्यांदा dy इकडे घेऊन जा. देअरफॉर वी गॉट y इंटू 1 प्लस लॉग एक्स dx मायनस एक्स इंटू लॉग एक्स dy इक्वल टू 0. आता शिफ्टिंग द टर्म. ही टर्म मला इकडे नको आहे, ही इकडे नको आहे. dxच्या बाजूला x पाहिजे, yच्या बाजूला yची टर्म पाहिजे. मग काय मिळेल तुम्हाला, डिवाइड बाय एक्स लॉग एक्स आलं dx मायनस इकडे yने डिवाइड करा. या दोघांनी डिवाइड केलं आणि जे होईल ते झाले व्हेरिएबल सेपरेट. बघा काय केला माहिती आहे ना, डिवाइड केला. कशाने, जो नको आहे त्याने yने आणि एक्स इंटू लॉग एक्सने ॲट अ टाईम. म्हणजे दोघांचा गुणाकार जरी घेतला तरी चालेल. याने डिवाइड केलं, उरलेलं तुमचं ॲन्सर आलं. झाले व्हेरिएबल सेपरेट. इंटिग्रेटिंग, या इंटिग्रेशन ऑफ
1 प्लस लॉग एक्स अपॉन एक्स इंटू लॉग एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ डी वाय अपॉन वाय इक्वल टू सी. एम आय करेक्ट? अँड दॅट इज इक्वल टू, आता बघा याचा डेरिव्हेटिव्ह, पहिला कॉन्स्टंट दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, पहिला कॉन्स्टंट दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा कॉन्स्टंट पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस लॉग एक्स आहे. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे. मग ॲन्सर काय येईल? लॉग ऑफ डिनॉमिनेटर. हा लॉग ऑफ डिनॉमिनेटर, वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय किंवा वायचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे. लॉग वाय दोन्ही लॉगमध्ये आले म्हणून लॉग सी. एम आय करेक्ट? अँड दॅट इज इक्वल टू लॉग यम मायनस लॉग यन, लॉग यम मायनस लॉग यन इक्वल टू लॉग ऑफ यम अपॉन यन इक्वल टू लॉग सी. टेकिंग अँटी लॉग, दोन्हीकडचा अँटी लॉग घ्या म्हणजेच तुम्हाला काय मिळेल? एक्स लॉग एक्स अपॉन वाय इक्वल टू सी. म्हणजेच एक्स लॉग एक्स इक्वल टू सी वाय, आणि हे आहे तुमचं जनरल सोल्युशन. हे आहे जनरल सोल्युशन. टाका कंडिशन. व्हेन एक्स इक्वल टू ई, वाय इक्वल टू ई स्क्वेअर, अँड देअरफॉर ई इंटू लॉग ई इक्वल टू सी इंटू ई स्क्वेअर. लॉग ई काय घेतो आपण? 1. मग ई अपॉन ई स्क्वेअर म्हणजेच 1 अपॉन ई, एक ई कट झाला. ओके, अँड देअरफॉर द्या टाकून एक्स लॉग एक्स इक्वल टू सीची किंमत 1 अपॉन ई इंटू वाय. ओके, दॅट इज काय झालं? हा ई पण तिकडे घ्या. ई इंटू एक्स इंटू लॉग एक्स इक्वल टू वाय, आणि हे आहे तुमचं रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन. इज रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन. एक छान प्रॉब्लेम. ओके, अशा प्रकारचे आणखी काही प्रॉब्लेम आपण पुढच्या सेशनमध्ये बघू. अप टिल बाय बाय.